माझं नाव राजू वाघमोडे. मला बाळा म्हणून ओळखतात अक्कलकोटमध्ये. मी काल रात्री घराकडे जात असताना गुलबर्ग्याचे काही लोक आणि अक्कलकोटमधले लोक येऊन गाडीला आडवं लावून मला मारहाण करून अक्कलकोटमध्ये मारहाण करून गुलबर्ग्याला घेऊन गेले, अपहरण करून माझं. तिथं मला स्टिकनी, रॉडनी, काही हत्यारनं, धारदार शस्त्रानं डोक्यात मारलेत, चावलेत मला इथं हाताला. आणि अक्कलकोटचे पण लोक तिथं दोघं तिघंजण अक्कलकोटमध्ये मारले मला. तिथं गुलबर्ग्यामध्ये 25-30 लोक मारले. खूप मला त्रास झाला आहे. माझी दखल घ्या. माझा आर्थिक व्यवहार होता त्यांच्याशी. मी पैसे देऊन सुद्धा मला त्यांनी जबरदस्तीने अजून वाढीव पैसे मागवत होते. त्यामुळं झाला आहे हा विषय. माझं व्यवहार फक्त 2 का 3 लाख रुपये होते. त्यांनी वाढीव 25 लाख 30 लाख मागत होते. मी त्यांना मग ते अक्कलकोटला येऊन काल काही लोकांनी माझ्या अक्कलकोटच्या लोकांनी त्यांना टीप दिली आणि मला काल मारहाण केलेली आहे. जोरदार मारहाण केली मला. अक्षरशः काल 25 ते 30 लोकांनी डोक्यात दगड रॉड मला अक्कलकोटमधून गुलबर्ग्यात नेऊन मारहाण केलेत आणि अक्कलकोटमध्ये सुद्धा मला मारहाण केलेत. मला पोलिसांच्या मदतीनं पोलीस लोक त्यांना टॉर्चर करताना त्यांनी मला काल सरसंबळ्याच्या टोल नाक्यापाशी मला सोडून मला पोलीस लोक घेऊन आलेत. अटक केलेत आरोपींना, पण मूळ आरोपी अजून अटकेत नाही आहे आणि अजून 10 ते 15 लोक आहेत, ते सुद्धा अटकेमध्ये नाही आहेत. मुख्य आरोपी पांडुरंग शिंदे आणि मंजुनाथ गुंजले. पांडुरंग शिंदे हा गुलबर्ग्याचा आहे, मंजुनाथ गुंजले हा अक्कलकोटचा आहे आणि त्याच्यासोबत राहुल कांबळे पण आहे. हे दोघं मुख्य आरोपीच आहेत. त्यांच्या परवाच त्यांच्या 8 दिवसाखाली त्यांच्या भावाला MPD लागलेली आहे. गुंडगिरीचेच आहे. लोकांना ते असं त्रास देणे, खंडणी उचलणे, पैसे उचलणे, त्यांच्यावर ह्याच्या अगोदर पण भरपूर गुन्हे आहेत.